हाय की स्ट्रायकर्स बॉलिंगसाठी रेडी राहा आणि ब्लिक लिक वॉरियर्स गार्डियन्स सॉरी आपणही रेडी राहा. लगेच मॅचला सुरू करतोय आपण. हाय की स्ट्रायकर्स बघा आपण टर्फ 2 मध्ये आपण जवळपास अर्धा तास मागे आहोत. थोडीशी विनंती आहे स्पीडअप करा प्लीज. हॅलो 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 एक मिनिट आतमधून आतमधून हो प्लीज स्टार्ट हो. हा ए चालतं पुढे उभा डॉट 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 बॉल हो
ई. हॅलो. तर धावसंख्या फलकर झाली ती म्हणजे एकूण 18 धावा झाल्यात. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. दुसऱ्या षटक मैदान नो नो आहे. तर बघा नक्कीच पंचांच्या मेघूत आपण नक्कीच अजित निकम सरांना बघतोय. 1 to 4 फेम 20 धावा झाल्या. त्या फलकावर तुषार गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. स्ट्रायकेटला आता नवीन फलंदाज आपण विजयला बघतो. आणि इथे मात्र 9 चेंडू 9+1 एकूण 2 धावा धावफलकावर मिळतील. 22 धावा झाल्या. चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. तसेच आमचे मित्र आपण नक्कीच ऑपरेटरच्या भूमिकेत. दुसऱ्या षटक मैदानात मार्क असतात. 23 धावा झाल्यात. कुठेतरी उर्वरित अजून देखील आपण विचार करता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र लॉक करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. प्ले अँड मिस. कुठेतरी निर्धाव चेंडू आलाय. 23 धावा झालेत. नक्कीच आपण अजित निकम सरांना बघतोय पंचांच्या भूमिकेत. मेन पंच. आता मात्र इथे मात्र आलाय षटकार. कुठेतरी मोठा फटका मागवलाय. एक निर्धाव चेंडू कुठेतरी शांत ठेवला होता. त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तर शेवटचा चेंडू 30 धावा झाले. दुसरं षटक. इथे मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क आणि चेंडू पायाला जाऊन आदळलाय. आणि इथे मात्र 2 षटकं संपले. म्हणजे प्रति षटकामागे 15.0 कुठेतरी सरासरी इथे मात्र मेंटेन केली गेली. एक गडी बाद झालाय. कुठेतरी षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावर 30 धावा झाल्यात. बघा विजयला बघतोय वैयक्तिक कुठेतरी 16 धावांवर खेळतोय. त्याला साथ देतोय कुठेतरी ओमकारने. 3 चेंडू पण 1 धाव केल्यात. आता मात्र मोठा फटका मारण्यापर्यंत फर्स्टवा चेंडू कुठेतरी फेकला गेला. स्लो रन चेंडू. आपण प्रथमेशला बघतोय. आमच्याच विभागातील एक खेळाडू आहे प्रथमेश. पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण कुठेतरी तैनात केले गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावून कंप्लीट झालेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. इथे मात्र पंचांनी 9 चेंडू घेतले. आपण अजित निकम सरांना बघतो कुठेतरी एक आगळी वेगळी शैली आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत. आपण सकाळी देखील त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी सकाळीच सांगितलं होतं की कुठेतरी आपण चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न, या स्पर्धेला कुठेतरी दर्जा देण्याचा प्रयत्न आपण करू. पहिलंच वर्ष, पण या पहिल्याच वर्षामध्ये आपण बघतोय क्रिएटर चॅम्पियन लीग्स कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न आपण बघतो. त्यांची एक वेगळी शैली आज मात्र या स्पर्धेला ते देखील लाभले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आपण वारंवार कुठेतरी मोठे फटके लावण्याचा प्रयत्न. पण प्रथमेश चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडू कुठेतरी फेकले गेलेत. 6 धावा खर्च केल्यात. अजून एक सुरेख चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू फेकला गेलाय. निर्धाव चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू कुठेतरी बाकी आहेत. फोड. इथे मात्र आलाय षटकार. धावा मिळाल्यात. एकूण 6 धावा मिळाल्यात. कुठेतरी 3 षटक संपले. शेवटच्या क्षणाला कुठेतरी चुकी केली प्रथमेशने.
साऊंड ऑपरेटरला विनंती असेल, आपण कुठे असेल तर त्वरित यायचं आहे. साऊंड ऑपरेटर बघा, आपल्याला विनंती आहे, आपण कुठे असेल तर यायचं आहे. आपण कुठेतरी शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत 3 षटकं संपल्यात. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याकडे 42 धावा झाल्यात, एक गडी आतापर्यंत बाद झाल्यात. त्याला साऊंड ऑपरेटर त्याला विनंती आहे, आपल्याला कार्पेटच्या साईन घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. शेवटचं षटक आहे, गोलंदाजी मार्कवर आपण अभि सावंतला बघतोय. इथे तर बघा अजित सर, आपल्याला विनंती आहे साऊंड चेक करायचा बघा. मग अभि सावंतनी कुठेतरी कमबॅक करून दिले. तर बघा आपल्याला विनंती आहे सर, आपला डिव्हाइस बंद झालाय बघा. इथे मात्र षटकार. सर आपला डिव्हाइस बंद झालाय, तो ऑन करायचा आहे. हॅलो शेवटचं षटक आहे, आपण अभि सावंतला बघतोय. फंटको असा नक्कीच कॉल, एक लाऊड कॉल आपण बघतोय. इथे मात्र शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर कुठेतरी षटक आलंय आणि सत्र देखील संपलंय. धावा झाल्या धावफलकर 59 आणि 60 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. तोच म्हणजे आपण बघतोय हायकिंग स्ट्रायकर संघाला कुठेतरी चांगल्या प्रकारे कामगिरी करणं तेवढंच महत्वाचं. कुठेतरी 60 धावा झाल्यात. दुसरा सामना आपण बघतोय, एका बाजूला आपण हायकिंग त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतं. क्लिक गार्डियन संघ चांगला संघ, त्यांच्या अगेन्स्ट हायकिंग स्ट्रायकर संघ 60 धावा लाभल्यात. आता मात्र ब्लिंक गार्डियन संघाला आपल्याला मात्र कुठेतरी बॅटिंग करायचे. तर यानंतर होणारा सामना असलेला CBSE त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल, तो म्हणजे ॲस्थेटिक स्ट्रायकर. चला दोन टीमचे कॅप्टन, चला टॉससाठी जायचंय. CBS चला यायचंय, टॉससाठी यायचंय. दोन टीमचे कॅप्टन, चला टॉससाठी यायचंय. CBS आपण कुठे असाल, त्वरित टॉससाठी यायचंय. नक्कीच बिग क्लिंक गार्डियन संघाला कुठेतरी 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आकडचे 2 फलंदाज आपण नक्कीच खेळपट्टीवर बघतोय. तर 2 निमिषामध्ये कुठेतरी टॉस करायचं आहे, तर टॉस कुठे असेल त्वरित पोहोचवायचा आमच्यापर्यंत. चला कमिटी मेंबर आपल्याला विनंती असेल, टॉस आमच्यापर्यंत पोहोचवायचा बघा. तर नक्कीच कॉल करतोय CBS संघ. वेट CBS कॉल असेल.
प्लीज स्टार्ट. तर नक्कीच नाणेफेकी जिंकले 30 मॅचेस. ॲथलेटिक स्ट्रायकर संघाने कुठेतरी बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सीबीएस संघ चला आपला संघ पूर्ण सज्ज ठेवायचा आहे. या सामन्यानंतर त्वरित आपला सामना खेळला जाईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना त्यांच्या अगेन्स्ट आपण नक्कीच बघतोय. सीबीएस त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो म्हणजेच ॲस्थेटिक स्ट्रायकर संघ. आणि चालू असलेला सामना एका बाजूला हायकिंग्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय क्लिक बिग गार्डियन संघ. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. कुठेतरी 60 धावांचा पाठलाग करायचा. चांगल्या प्रकारे कामगिरी केली गेली आहे. आता मात्र रोखण्याचं काम गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज विजयला बघतोय. स्ट्राईक एंडला साहिलला बघतोय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे पण कामगिरी करणं तेवढंच महत्वाचं आहे. बॉल इथे मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. अवंत स्वरूपाची 1 धाव. एक आगळीवेगळी ऍक्शन आपण बघतोय. इथे मात्र 9 चेंडू अजून एक 9 चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. बघा पहिल्या षटक मैदानात मार्गस्थ 8 धावा झाल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गावर इथं त्या पंचांनी लाऊड अपील कुठेतरी 9 चेंडू अवंतर स्वरूपाची एकदा ओव्हर स्टेप 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. फुलटॉस चेंडू इथे मात्र प्रत्युत्तर दिलंय. चेंडू दिलाय सीमा रेषा पार. आलाय षटकार. शेवटचा चेंडू बघा 1 to go. लाऊड कॉल. आज नक्कीच आपण एक चांगले पंच आपण बघतो. अजित निकम सर षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फलकावर प्रत्युत्तर दिलंय. कुठेतरी 16 धावा लागल्यात. ज्या प्रकारे धावा झाल्या त्या प्रकारे कुठेतरी धावा करण्याचा प्रयत्न आपण जसं तसं प्रत्युत्तर देण्याचं काम करतोय. आता इक्वेशन 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू 44 धावा 16 धावा झाल्यात. कोणत्याही प्रकारचा फलंदाज आता मात्र बाद झालेल्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. तर चला बघा प्लेयर्सचं देखील विनंती आहे कोणत्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. चला ओमकार कॅम्प बॉय चला आपल्याला देखील विनंती आहे. तरुण बॉय त्वरित सामना चालू करायचा आहे. स्ट्रायकरला आपण साईलला बघतो. कुठेतरी 5 चेंडू खेळलाय 2 धावा पण राहुलने कुठेतरी चांगले कामगिरी केले. 5 धावा लावल्यात. आपण मार्कर गोलंदाज भूषणला बघतोय. कुठेतरी स्कोररला देखील विनंती आहे बघा. स्कोरर आपण देखील स्कोरिंग थोडी नीट करायची आहे बघा. कुठेतरी पहिलंच षटक आहे. कोण करतो छान असते.
बघा गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज भूषणला बघतोय 5 चेंडू झालेत कुठेतरी 7 धावा खर्च केल्यात एक चांगला गोलंदाज भूषण आपण बघतोय द्रोणपो आहे महत्वाची ओळख आहे बघा नक्कीच आपण खंबालपाडा विभागात देखील हा खेळाडूला नक्कीच बघतो आपण आणि धावसंख्या फक्त 23 धावा झाल्यात तर बघा नक्कीच कमिटी मेंबर आपल्याला देखील विनंती असेल आयोजक आपल्याला विनंती असेल आपण कुठे असाल तर त्वरित कॉम्बॉक्सशी जॉईन करायचं आहे कमिटी मेंबर्स कुठे असाल आपण त्वरित कॉम्बॉक्सशी जॉईन करायचं आहे कुठेतरी इक्वेशन आतापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम 25 धावा झाल्यात 60 धावांचा पाठलाग कुठेतरी करतात हायकिंग स्ट्रायकर्स आठ चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे कुठेतरी 35 धावा झाल्यात गोलंदाजी मार्कून आपण गोलंदाज सूरजला बघतो स्ट्रायकिंगला साईला बघतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही 8 चेंडू 25 धावांची गरज आहे कुठेतरी ह्या 2 चेंडूवर मोठ्या फटका लागण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आलाय षटकार आलाय चेंडू शेवटचा चेंडू कुठेतरी लाऊड कॉल 41 धावा झाल्यात 7 चेंडू आणि 19 धावांची गरज इथून मात्र शेवटच्या चेंडूचा षटकार आला तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये धावा फार कमी राहतील पण इथून एक चांगला चेंडू कमबॅक करण्याची संधी सूरजला असेल इथे मात्र अजून एक वाईट चेंडू कुठेतरी शेवटचा चेंडू आहे दबाव इथे मात्र सूरजवर दिसतोय स्ट्रायकिंगला साहिल आहेत अजून एक लाऊड कॉल नो बघतोय आपण एक अवंतर चेंडू कुठेतरी फेकणार शेवटच्या चेंडूसाठी कुठेतरी 2 चेंडू नो फेकले गेलेत बघा कमबॅक करण्याचा प्रयत्न पण इथे मात्र कमबॅक तर दिसत नाही कुठेतरी अवंतर धावा खर्च करण्याचा प्रयत्न आहे अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस कुठेतरी पकडा झेल जिंका सामना पण इथे मात्र समीकरण कुठेतरी वेगळं दिसतंय आता मात्र इक्वेशन चव्वेचाळीस धावा झाल्यात कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झालेला जोडी कुठल्या प्रकारची ब्रेक करण्यात यश इथे मात्र मिळालं नाही पण इथे मात्र चेंडूंचा विचार केला तर आता मात्र शेवटचं षटक आहे 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे कोण सामना कुठेतरी 60 धावा लावल्या धावफलकर कुठेतरी वेळ घेत आहेत चला हायकिंग संघ क्लिंग बिग चला आपल्याला देखील विनंती आहे त्वरित सामना चालू करायचा आहे 16 चेंडू 16 धावांची गरज आहे कुठेतरी 6 चेंडू बाकी आहेत गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज अभिषेकला बघतो या संघामध्ये भरपूर अभिषेक आणि पहिला चेंडू ऑफ करण्याचा प्रयत्न आपण बघतोय सिंगल स्वरूपाची एक धाव आली आहे आता मात्र स्ट्रायकेंडला पण राहुलला बघतोय कुठेतरी 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या चेंडूवर मोठा फटका लागणं तेवढंच महत्वाचं काम आहे चांगला सामना आहे कुठेतरी ब्लॉक होलचा मारा पायातून चेंडू बाहेर काढणं खोदण्याचा प्रयत्न आपण बघतोय लेग बायची धाव कुठेतरी पंचांनी डिक्लेअर केली लेग बाय स्वरूपाची एक धाव
तर 47 धावा झाल्यात. आता मात्र कुठेतरी सामना गमवतोय की काय, कारण की शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केला. अभिषेकने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. कुठेतरी 4 चेंडू आणि आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू उरलेत बाकी आहेत. आणि इथे मात्र या सामन्याची हवा पूर्णपणे काढून टाकली. कुठेतरी अभिषेकने कमबॅक केला. 1 चेंडू वड्डुगो शेवटचा चेंडू बाकी. इथे मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. 9+1. मग शेवटचा चेंडू बाकी आहे. 51 धावांची पार्टनरशिप कुठेतरी झाली आहे. पण चेंडूंचा विचार केला तर कुठेतरी